नमस्कार मंडळी, नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत असा. किचनमध्ये गेलं तर आई बटाटे धुवती. आई विचारलंय काय करतं. आई बोलली थांब जरा सांगते तुका. तर आई बोलली आज बटाटे वडे करतंय आणि आई शिरोसुद्धा हेल्प करता. बटाटे तर कुकरात उकडत ठेवलेल्या. तो आलं लसूण मिरचीची पेस्ट तयार करता. पेस्ट तयार झाली, आता आपण पुढचं काम करूया. बटाटे तर उकडून तयार झालेत, आता ते एका भांड्यात काढून घेऊया. नंतर ते परत सोलूचे सुद्धा असत. बटाटे तर सोलूक घेतल्यान हैसर सुद्धा शिरो हेल्प करू हजर झालो. तर फायनली बटाटे सोलून तर झाले, आता ते व्यवस्थित कुस्करून घेऊया. कुस्करून झाल्यावर त्या पेस्ट टाकूची परत. तर आता ही पेस्टला मोहरी आणि हळदीची फोडणी देता. नंतर बटाट्यात मिक्स करतलो. पेस्टला फोडणी देऊन तर झाली, आता बटाटे आणि पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स केल्यावर छोटे छोटे गोळे तयार करू आहे. आणि आता जे थंडीचे दिवस चालू असत तर तुम्ही पण घराकडे नक्की ट्राय करा. गोळे तयार करून तर झाले, आता मेन काम बेसन तयार करणं. बेसन तयार झाला का गोळे बेसनात बुडवायचे आणि हळू त्याला सोडायचे. तर थोड्या वेळाने कलर रेड ब्राऊन होतो की मग आपण काढून घ्यायचे. तर फायनली आपले बटाटे वडे रेडी झालेत आणि याच्यासोबत आई चटणी सुद्धा केल्या ना. आई आता सगळ्यांसाठी प्लेट तयार करता. पप्पाने तर खाऊक पण चालू केल्यानी. दादा सुद्धा असा आपल्यासोबत, दादान पण खाऊक चालू केल्या ना. आणि दादाचे रिएक्शन सुद्धा बघा, एकच नंबर. माझी पण प्लेट रेडी असा, मी पण खाऊन घेते. तुम्ही सुद्धा या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा, पेटवून टाका.